वचवचा म्हटला तर काही पचाक शकता. काही म्हणा, पण बाई हुशार होती. होय तर, पण शेवटी स्वतःच्या जीवाक कंटाळून खपली नाही का? अण्णा नायकाच्या वाकड्यात जाणं सोपं नाही नेहमी. हो तर खरा सांगू अण्णा, मी तर उपास करूचा म्हणतो. उपवास विशेष काय? घडला या काही कमी विशेषाचा सगळा बरा होय. मुळात अण्णाच्या मागची ब्यात गेली. खरा तर दुधाचा अभिषेक करू गयो. अण्णा, नंतर नंतर मला काळजी वाटत होती ही बाई तुझ्या घरात आल्याशिवाय शांत बसणार नाही. नशीब वाईट म्हणावं लागेल तिचं. दागिने परत आले, जमिनी वाचल्या, पण जायची ती गेलीच. खरंच आपण वर जाताना आपल्यासोबत काहीच देत नाही, हेच खरंय. नेने, तुझ्या पण हुशारीचं कौतुक करू गोया. अरे, मित्रासाठी काहीही करेन. काय वया तुझा? अण्णा, मैत्रीत तू व्यवहार आणतोस. अरे बक्षीस देतय. ते पाहिजे तेव्हा मी बरोबर मागून घेईन. आणि तू मला काय नाही म्हणणार आहेस? नाही. अण्णा, पण आता तुला सुतक लागले ना? माका कसला सुतक रे? कसला सुतक म्हणजे पाटणकर बाई तुझ्या गोत्रात इलेली होती. लगीन केलंस तर विसरलं. तुका सुतक पाळू वाया. रगे, पहिली बायल गेली तरी सुतक पाळणाऱ्यातलो नाही आम्ही. तुम्ही आणि तुमच्या पत्नीच्या उपस्थितीमध्ये पाटणकर बाईने गळफास लावून घेतलाय. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तुमच्याकडून त्यांनी पैसे घेतले, दागिने घेतले, तुमच्या घरासमोर राहायला आल्या. एवढंच नव्हे तर तुमच्या घरावर त्या हक्कही सांगायला लागल्या. या सगळ्याला तुम्ही सुद्धा अण्णा कारणीभूत आहात. आता अण्णा खैसर असत काय माहित. मका पुढे हो म्हणाले आणि निघान गेले. अजून खैसर जाणार. मका भीती होतीच असं काहीतरी होणार. त्याच्यात घरी कोणच नाही. आम्ही असतो तर काहीतरी झालं असतं. काय नसता झाला. घडायचा तर घडलाच असता. कोणाचा मरण आपण थांबू शकलो नाही. नाही, तुझा पोलीस स्टेशनात जाणं ते माझ्या नशिबाची भोग. पण तुझी काय चूक? तुका काय सगळ्याची शिक्षा?
अरे बाबा, तिची चिठ्ठी सापडली म्हणान सुटलो आपण, नाहीतर कोर्टात केस उभी राहिली असती. सकाळी झाला नाही तर आपलं नशीब समजायचं. एकदाची अवदासा कायमची गेली तर पण बरंच झालं म्हणा. बरं, पोरगू कसो हा? अजून रडता. डॉक्टरांनी तपासून गेले. काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणतात सगळं तर बरोबर हा, त्रास असो काही नाही. मग हे काय झालं? काय कळत नाही हा. वेळच चुकली म्हणायची. हैसर या सगळा अभद्र घडत असताना पापड्याचो जन्म झालो. नियतीच्या मनात काय हा काय माहित. त्या बाईची सावली माझ्या घरावर, माझ्या पोराटोरांवर पडाक नको. नाथा, अरे बस झाला. इले अरे नाथा, किती वेळ? काय गेलो यो? चिखलाचे पाय घेऊन आत किती गेलो? सगळी जमीन चिखलाची केली. नाथा, रे नाथा. काय झाला माई? हं? अरे चिखलाचे पाय घेऊन आत किती गेलस? नाही, मी नाही जाऊ. मी मागल्या दारात होतो. तू नाही मग हे- काय झाला माई? हं? नाही, काय नाही, जातो. आश्रितांसारखं राहील. मला फक्त या घरात एक कोपरा द्या, पडून राहीन मी तिथे. इंदू, नाही नाही ना, तुझ्या समोर पुरावे सादर करून या घरावर राज्य केलं ना तर बघ. माझं कुंकू पुसलंस काय? आता याच कपाळावरती मळवट भरून नाही ना कायमची राहायला आली तर नावाची शेवंत नाही मी. मग अण्णा, हं. आता कुठे सॉरी? नाही रे बाबा, घराकडे जाऊन निवांत पाडायचा. तुला आता आरामाचीच गरज आहे. होय तर मनाक शांती मिळाली, आता जीवाक पण शांती मिळते. अण्णा, ह्या घे. या काय? अण्णा, आपण सगळा हसण्यावारी नेतो. पाटणकर बाई गेली ह्या जितक्या समाधानकारक असा, तितक्यात ता चिंता वाढवणारा असा. काळजी घेऊ गोई. तू जरी तिका बायल मानत नसशी तरी ती सवाशीण गेली. या जवळ ठेव, हाताक बांध. अगे, अशा अनेकांच्या छाताडावर नाचीन मी. अण्णा नायकाचा कोणी वाकडा करू शकणार नाही. हा, कळला? येतोय मी. तुमचा चालू द्या. नेने,
ह्या काय बरा नाही. हे तू कुणाला सांगतोयस आणि काय सांगतोयस? नेने काहीतरी पाळू व्हाया, सगळ्यात पाचात असा नाही. अण्णा 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 उठा ना. अण्णा अण्णा उठा. अण्णा
मी आहे सर. अण्णा माझी आई कुठे गेली आहे? घराला कुलूप आहे. माझी आई कुठे गेली आहे? ए, काय गो मी काय म्हणतोय, हैसर येऊची हिम्मत कशी काय केलंस? माका तर वाटता औशी सारखा घुसखोर असा ह्या पार हे का तर मी आता अरे सरिता चल निघायच ना. सरिता. वाटेल लाग, निघायच ना. आता आत योग देणार नाही. का आलात तुम्ही इथे? तुझ्या आवश्यक भेटू. नाही देणार भेटायला. तुझ्या बापाशीच जमला नाही या दारुगाड. नाही जाऊ देणार तुम्हाला. तुम्ही वाईट आहात. काय आता तुम्ही माझ्या आईला भेटायला? जा निघा, तुमच्या घरी जा. परत कधी जाऊ नका. निघा सांगते ना. जा तुम्ही इथून. अण्णा हात सोडा. अण्णा अण्णा सोडा माझ्या आईला. माझ्यावर दगड उगारणार. अण्णा